नाव आहे अन्नाचे महत्त्व. एका शहरात मनाली नावाची मुलगी तिच्या आईबाबांसोबत व आजी आजोबांसोबत राहत होती. मनाली अत्यंत हुशार व मनमिळाऊ मुलगी होती, परंतु ती अन्नाच्या बाबतीत खूपच बेशिस्त होती. तिला ताटात सर्व अन्नपदार्थ लागत असत, परंतु ती ते पूर्ण न खाता काही अन्नपदार्थ ताटातच टाकून देत असत. तिला तिच्या आईने ही सवय सोडून द्यायला सांगितली, परंतु मनालीने तिच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व ती पुन्हा तशीच वागू लागली. एके दिवशी मनाली आपल्या आजीसोबत बागेत खेळण्यासाठी गेली. खेळून झाल्यावर तिने काही फळे खाल्ली, परंतु तीही अर्धवटच व ती अर्धी खाल्लेली फळे कचरापेटीत टाकून दिली. तिच्या आजीने हे पाहिले, तिच्या आजीला खूप वाईट वाटले, परंतु ती त्यावेळी काही बोलू शकली नाही. मनाली पुन्हा खेळायला गेली. तेवढ्यात तिथे काही गरीब मुले आली. त्यांनी ते कचरापेटीत टाकलेली फळे उचलली व खाऊ लागली. ते मनालीने पाहिले व तिला वाईट वाटले. ती आजीजवळ गेली व आजीला म्हणाली, यापुढे मी ताटात कधीच अन्न वाया घालवणार नाही. तिला तिची चूक समजली. तात्पर्य: अन्न कधी वाया घालवू नये. बैठे बैठे